पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा दौऱ्यावर रेवाडी एम्स आणि गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। राज्यसभा निवडणूक बिनविरोध अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरेंना खासदारकी। चिपळूणमध्ये राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने। निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना गोंधळ झाला। भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा जाणार होता, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त गरजेचा होता। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा भाजपचा पूर्वनियोजित कट। वैभव नाईकांचा आरोप। अशी दादागिरी शिवसेना खपवून घेणार नाही, नाईकांचा भाजपला इशारा। भास्कर जाधव बोलल्यामुळेच हा सगळा गोंधळ झाला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना होणं योग्य नाही। या घटनेचं समर्थन होणार नाही। माहिती घेऊन कारवाई करू। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। 20 तारखेच्या आत सरकारनं निर्णय घ्यावा। अंतरवाली सराटीतील सर्व गुन्हे मागे घ्या। मनोज जरांगेंची मागणी। तर 20 तारखेपर्यंत उपोषण करणार। सरकारनं त्यांचं धोरण ठरवलंय, आता मराठ्यांचं धोरण ठरवणार। जरांगेंचा इशारा। सर्वेक्षण आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही। मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खंबीर आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी राजकीय टीका करू नये। मराठ्यांचं आंदोलन भरकटता कामा नये। नितेश राणेंचा जरांगेंना सल्ला। जरांगेंच्या जीवाला धोका, त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा। सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण का टिकत नाही, त्यातल्या त्रुटी काय, यावर सरकारनं विचार करून पावलं उचलावीत। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांचं वक्तव्य। तर जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारसोबत चर्चा करावी, वीरेंद्र पवारांचा सल्ला। धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या। धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार। एसटी मधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी चुकीची होती, यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केलं। नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। धनगर समाज एसटी मध्ये आला असता तर आदिवासी नावं दिसली नसती, झिरवळ यांचं वक्तव्य। धनगर आरक्षणाच्या निकालानंतर यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांची सरकारवर टीका। राज्य सरकार हे धनगर विरोधी म्हणून कोर्टानं धनगर समाजाच्या विरोधात निर्णय दिला, दोडतलेंची प्रतिक्रिया। अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केला। नुसती संसदेमध्ये भाषणं करून किंवा संसद रत्न पुरस्कार मिळवून कामं होत नाहीत। नाव न घेता अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। आपण मुख्यमंत्री पदासाठी हपापलेलो नाही। 2004 मध्ये संधी असतानाही ती संधी घेतली नाही। त्यावेळी आर पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, त्यावेळी ते आक्रमक नेते होते। वरिष्ठांच्या पोटी जन्मलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो, पण भावाच्या पोटी जन्माला आलो, मग पक्ष चोरला असं का म्हणता। बारामतीतल्या कार्यक्रमात अजित पवारांचा हल्लाबोल। लोकांमध्ये बदल झालेला नाही, मात्र काही प्रमाणात नेत्यांमध्ये बदल झाला, त्यामुळे भविष्यात नेत्याविरुद्ध सामान्य नागरिक अशी लढत होणार। रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। सध्या देवेंद्र फडणवीस पक्ष आणि कुटुंब फोडण्यात व्यस्त, ते लोकांचा विचार करत नाहीत। लोणंद इथे आयोजित कृषी महोत्सवात रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना सगळी पदं शरद पवारांमुळे मिळाली। भावाचा मुलगा होता म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिलं, इतका कृतज्ञ माणूस राजकारणात पाहिला नाही। जितेंद्र आव्हाडांची टीका। अजित पवार केवळ सत्तेसाठी जन्माला आले, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। ते शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका, बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी, आव्हाडांचा इशारा। अजित पवार आपल्याच काकांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करायला निघालेत, रक्ताचं नातं आहे मग विष का कालवताय, जितेंद्र आव्हाडांचा सवाल।
जितेंद्र आव्हाड घाणेरड्या मनोवृत्तीची व्यक्ती, आज पवारांनी त्यांच्यावर केलेले उपकार त्यांनी लक्षात घ्यावेत. अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका. ज्या लोकांना पक्षाकडून सगळं मिळालं तेच लोक घर सोडून जातात. नाव न घेता मल्लिकार्जुन खरगेंची अशोक चव्हाणांवर टीका. अशोक चव्हाणांना काँग्रेसवर बोलण्याचा अधिकार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासोबत बसून ते भाजपला माहिती पुरवत होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा अशोक चव्हाणांवर आरोप. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं अध्यक्षांना कळवलं होतं, तर आपण कुठेही जात नाही, आपण काँग्रेस सोबतच आहोत. अमित देशमुख यांचं स्पष्टीकरण. वैभव नाईक आणि कुटुंबीय मूळ शिवसैनिक नाहीत, ते काँग्रेसवासी आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कोणाचाही विश्वास नाही, म्हणून वैभव नाईक रवींद्र चव्हाणांना भेटायला आले असतील. भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं अशोक चव्हाणांना निमंत्रण. माजी मुख्यमंत्री म्हणून मानाच्या पंक्तीत बसणार. पक्षात प्रवेश करताच चव्हाणांना भाजपमध्ये बहुमान. स्वतःचं ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं अशी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची सवय. मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू आणले. भाजप आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल. आपल्या देशामध्ये दिसणारी 56 इंचाची छाती परदेशात मात्र 2 इंचांची असते. प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका. आपली वैयक्तिक नाही तर वैचारिक लढाई आहे. लोकशाहीत आपल्यासमोर कोणीतरी उभं राहणार. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. खासदार संजय राऊतांची मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात धाव. गिरणा साखर कारखाना प्रकरणी 6 मार्चला जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार. शिवाजी आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी. आढळरावांनंतर महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणामध्ये कोणता उमेदवार उतरवला जाणार, या संदर्भात प्रश्नचिन्ह. नाईक कुटुंबातील पहिल्या महिला उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात. वसंतराव नाईक यांची नातसून मोहिनी नाईक यांचा यवतमाळ आणि वाशिम लोकसभेवर दावा. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि हिंगोली लोकसभा संघटक डॉक्टर डी.बी. चव्हाणांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश. प्रकाश आंबेडकरांच्या यशवंत भवन या अकोल्यातील निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न. रविकांत तुपकरांच्या जामिनावरील निकाल. 21 फेब्रुवारीला रेल्वे रोको आंदोलन केल्याप्रकरणी तुपकरांवर न्यायालयात खटला. मेधा पाटकरांच्या आंदोलनाचा हवाला देत वकील शर्वरी तुपकरांचा न्यायालयात युक्तिवाद. 2015 मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी रमेश कदमांची निर्दोष मुक्तता. मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. कदमांनी आपल्याला शिवीगाळ केली नसल्याची तक्रारदाराची कबुली. शिवाजी पार्कमध्ये सभा घेणाऱ्यांना आता रस्त्यावरती सभा घ्याव्या लागतात. मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर मराठा आरक्षणाच्या सर्वेबाबत नाना पटोले शंका उपस्थित करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसला मराठा आरक्षण नको. सामंतांची टीका. भंडाऱ्यामध्ये शरद पवार गटाच्या ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाबाईक रॅली. महाराष्ट्रातील 72 विधानसभा क्षेत्रांमध्ये. वांद्र्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये पोस्टर वॉर. कलानगर सिग्नलवरील गेट्सवेल सून उद्धव ठाकरे या भाजपच्या पोस्टरला गेट आउट सून असे शिवसेनेच्या गटाकडून पोस्टरमधून उत्तर. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये पोस्टर. इथे ना चालते दादागिरी ना चालते गद्दारी. इथले निष्ठावंतच लय भारी अशा आशयाचा बॅनरमधून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना टोला. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कासेगावमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यत जिंकणाऱ्याला मिळणार 1 BHKचा फ्लॅट. वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या गहू पिकाला मोठा फटका. गोंदियाच्या चिचगड परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील गावांना वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा जबर तडाखा. संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडच्या आष्टीमध्ये मराठा आरक्षणासाठी आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचं आंदोलन. आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अन्यथा गावबंदी करू, कार्यकर्त्यांचा इशारा.
सरकारनं नवीन GR रद्द करत वंचित दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांचा सरकारला इशारा. नंदुरबारमध्ये भारतीय मजदूर संघाचा रास्ता रोको. शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. दौंड तालुक्यामध्ये मराठा समाज आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला. जळकोटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मराठा आंदोलकांनी संजय बनसोडेंना घेराव घातला. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ राज्यामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन. नाशिक, हिंगोली, पंढरपूर, लातूर तसंच इतरही ठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलनं केली जाणार. धुळे सोलापूर महामार्गावरील चित्ते पिंपळगाव इथं मराठा बांधवांचा रास्ता रोको. महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनांच्या रांगा. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सेलूतील मराठा समाजाकडून जेलभरो आंदोलन. पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या करत आंदोलकांकडून घोषणाबाजी. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचं आंदोलन. मनोज जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देत आरक्षण देण्याची मागणी. मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जात वैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी माना आदिवासी समाजाचा भंडाऱ्यामध्ये एल्गार. प्रमाणपत्र देण्याची समिती अन्याय करत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. परभणीमध्ये संयुक्त किसान मोर्चाची निदर्शनं. शेतमालाच्या हमीभावाला हक्क देणारा कायदा करण्याची मागणी. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा पाठिंबा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी शहरातून मोर्चा. रस्त्यावर टरबूज फोडून सरकारचा निषेध केला. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. विविध मागण्यांसाठी चांदवड मनमाड रस्ता रोखला. जागृती विकास मंच गोंदिया आणि व्यापारी चॅरिटेबल असोसिएशनच्या वतीनं गोंदियातील आंबेडकर चौकामध्ये जनआंदोलन. वीज दरवाढ कमी करण्यासह शहरातील ओव्हरब्रिज कामचं तात्काळ पूर्तता करण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मराठा समाजानं अडवला. संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कृती समितीच्या वतीनं देशभरात ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक संपाची हाक. शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या मागण्यांसाठी आंदोलन होत असल्याची अजित नवलेंची माहिती. भारत बंदच्या समर्थनार्थ प्रागतिक पक्ष महाराष्ट्र आघाडीच्या वतीनं गडचिरोलीच्या गांधी चौकामध्ये धरणं आंदोलन. नालासोपाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला सुरतमधून अटक. 4 महिन्यांपूर्वी आरोपीनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केला होता. अहमदनगरमध्ये नागरिकांचा मोर्चा. पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ पारनेरमध्ये कडकडीत बंद. जळगावच्या भुसावळमध्ये बनावट दारू बनवणारा कारखाना उद्ध्वस्त. एकाला अटक. 46 लाख रुपयांहून अधिक रुपयांची दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. बीडच्या माजल गावातील कुणाल जिनिंगला आग. 15,000 क्विंटल कापूस जळून खाक. यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान. शाळेत खेळताना 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेतली घटना. घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार. पालिकेची माहिती. बोरिवली पश्चिमेमध्ये बाईक पार्किंगमध्ये भीषण आग. आगीमध्ये 10 ते 12 बाईक जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. जुहू परिसरातून 2 किलो MDMA जप्त. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटची कारवाई. कारवाईमध्ये एकूण 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अहमदनगरच्या शेंडी गावातील महिला सरपंचाला मारहाण. गावातील कचरा टाकण्याकरता खड्डा करण्याच्या वादातून मारहाण झाल्याचा प्रकार. मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवरच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना. ग्राउंडवरची बेवारस गाड्यांमुळे आग लागल्याची माहिती. महेश गायकवाड यांना डिस्चार्ज नाही. शरीरावर सूज असल्यामुळे डिस्चार्ज देता येणार नाही. डॉक्टरांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांचं चावी वाटप. मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच वाटपाची घाई केल्याचा लाभार्थ्यांचा आरोप. तर इमारतीमध्ये काही लोक अतिक्रमण करून राहत असल्याचंही उघडकीस.
पालघरच्या डहाणूमध्ये रास्ता रोको आंदोलनादरम्यान वाढवण बंदराविरोधात घोषणाबाजी, माकपचे आमदार विनोद निकोलेंसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पालघरमध्ये वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटना आक्रमक. हुतात्मा चौकामध्ये वाढवण बंदराची प्रतिकृती जाळत नोंदवला निषेध. यावेळी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. साऊथ एशियातील सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर अमरावतीमध्ये होणार. अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचा कायापालट होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमामध्ये घोषणा. मीरा भाईंदर महापालिकेचा 2024-25 अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकरांकडून सादर. यावर्षी देखील कोणत्याही प्रकारची करवाढ नाही. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव कोरडा पडल्यानं पाणी टंचाईची शक्यता. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, प्रशासनाचं आवाहन. 21 लाख रुपये मालमत्ता थकबाकी असलेले 9 गाळे सील. मालेगाव महापालिका वसुली पथकाची कारवाई. कर वसुलीच्या मुद्द्यावरून अहमदनगर महापालिका ॲक्शन मोडमध्ये. शहरातील 47 घरांचं नळ कनेक्शन पालिकेकडून बंद, तर 4 मालमत्ता जप्त. बीडच्या रामवाडी गावातील शेतकऱ्याचा नवीन प्रयोग. जगन्नाथ अंबुरे या शेतकऱ्यानं 2 एकर कलिंगड पिकाच्या माध्यमातून 5.5 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं. गेल्या 10 वर्षात डाळींच्या उत्पादनात 60% वाढ. पल्सेस 24 या जागतिक कार्यक्रमामध्ये केंद्रीय अन्न आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. पेटीएम पेमेंट बँकेवरील निर्बंध कायम ठेवत 15 मार्चपर्यंत मुदत वाढवली. आरबीआयचा पेटीएम पेमेंट बँकेला दणका, मात्र ग्राहकांना दिलासा कायम. रविचंद्रन अश्विननं गाठला 500 कसोटी विकेट्सचा पल्ला. 500 कसोटी विकेट्स घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज. तर कुंबळेच्या खात्यामध्ये 619 आणि अश्विनच्या खात्यात 500 विकेट्स. चीनी वाहन उत्पादन कंपनी BYD आपली सील ऑल इलेक्ट्रिक सेडान भारतामध्ये लॉन्च करणार. ही कार 5 मार्चला भारतात लॉन्च होईल. नागपूरच्या महाल परिसरामध्ये 2000 शाळकरी विद्यार्थ्यांकडून सामूहिक शिवस्तुती पठण. मोठ्या संख्येनं शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न. सकल हिंदू समाजाच्या वतीनं शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. छत्रपती संभाजी महाराजांचा 342वा राज्याभिषेक सोहळा आमदार भरत गोगावलेंच्या उपस्थितीत संपन्न. रायगडावर आयोजित सोहळ्याला शिवभक्तांची गर्दी. पंढरपूरच्या टेंभुर्णी इथं महादेव मंदिरामध्ये 3000 भाविकांच्या हस्ते अतिरुद्राभिषेक. महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या अतिरुद्राभिषेक सोहळ्यामध्ये मुस्लिम समाजातील सर्व जाती धर्मातल्या भाविक सहभागी. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात डुकरांचा मृत्यू. मृत डुकरांना आफ्रिकन स्वाईन फिवर असल्याचं निष्पन्न. यामुळे महास्वदचा काही भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित. वस्त्रहरण नाटकाला 44 वर्ष पूर्ण. या निमित्तानं सेलिब्रिटी कलाकारांना घेऊन नाटकाचे 44 प्रयोग सादर करण्याचा भद्रकाली प्रोडक्शनचा निर्णय. लवकरच नाटकाचा 5255वा प्रयोग सादर होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.